स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। कारगिलचे शहीद जवान सुरेश चव्हाण यांच्या स्मृती दिनानिमित्त महाआरोग्य तपासणी व महारक्तदान शिबिर यशस्वीरित्या संपन्न। भावनांनी ओथंबलेले वातावरण, आजी माजी सैनिक, शालेय विद्यार्थी आणि मान्यवरांचा उत्स्फूर्त सहभाग। करोली टी तालुका कवटेमहांकाळ येथील देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या कारगिल युद्धातील वीर शहीद सुरेश गणपती चव्हाण यांच्या 26व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त शहीद सुरेश चव्हाण कला क्रीडा मंडळ करोली टी यांच्या वतीनं आयोजित महाआरोग्य तपासणी व महारक्तदान शिबिर शुक्रवारी 4 जुलै 2025 रोजी शहीद स्मारक परिसरात यशस्वीरित्या पार पडले। या उपक्रमाला सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांचे सहकारी लाभले। शिबिराला विविध भागातून नागरिक, आजी माजी सैनिक, शालेय विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी शहीद सुरेश चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी त्यांच्या पत्नी फुलाबाई चव्हाण आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकल्या नाहीत। अश्रूंचा बाण त्यांच्या डोळ्यातून ओघळला। त्याचप्रमाणे सुपुत्र दत्ता शेठ चव्हाण यांनाही अश्रू अनावर झाले। शौर्याची आठवण आणि त्यागाची जाणीव उपस्थित सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणून गेली। शहीद स्मारक परिसरात फुलांची आकर्षक सजावट, राष्ट्रध्वज आणि देशभक्तीपर संदेश फलक, देशभक्तीची गीते यामुळे संपूर्ण परिसर देशप्रेमाने भारावलेला भासला। ग्रामस्थांनी स्मृतीस्थळी एकत्र येत शांतता पाळून श्रद्धांजली वाहिली। यावेळी शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं। या महाशिबिरास विविध आजारांवरील वैद्यकीय सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या। शेकडो नागरिकांनी या तपासण्यांचा लाभ घेतला। रक्तदान हे जीवनदान या प्रेरणेने राबवण्यात आलेल्या महारक्तदान शिबिरात अनेक युवक, महिला, आजी माजी सैनिक आणि कार्यकर्त्यांनी रक्तदान केलं। प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं। शिस्तबद्ध व्यवस्थापन, सेवाभावाने कार्य करणारे स्वयंसेवक आणि वैद्यकीय पथकाचे योगदान उल्लेखनीय ठरलं। कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी, माजी सैनिक संघटना, शिक्षक, डॉक्टर, सामाजिक संस्था तसेच शेकडो शालेय विद्यार्थी उपस्थित होते। सर्वांनी शहीदांना मानवंदना अर्पण करत देशासाठी त्याग केलेल्या वीरांच्या स्मृती जपण्याचे आवाहन केलं। याचा आम्हाला अभिमान आहे। गेली 26 वर्ष तुम्ही आमच्या वडिलांच्या या शहीद सुरेश चव्हाणांच्या आठवणीचा उजाळा देताय। सर, खरंच मनापासून तुमचं धन्यवाद आहे। मी माझं पहिल्यापासून एक मत आहे की या शाळेला माझं वडिलांचं नाव आहे, तर मी या शाळेचे एक पालकत्व असल्यासारखं मला जाणवतं। म्हणून मी कोणतीही मदत या शाळेला मी करण्यासाठी कधीच पाठीमागे राहत नाही। येणाऱ्या काळात तुमची कोणतीही अडचण असू दे, मी माझं कुटुंब या तुमच्या शाळेवर आहे। थँक्यू सो मच।